सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांनी अनेक मोर्चांचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून त्या सुद्धा आलेल्या आहेत इकडे समर्थन म्हणून. आपण जर पाहिलं तर अनेक लोक ह्या ठिकाणी मोर्चासाठी आलेले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे रस्त्यावर आलेले. आता तरी या याद्या सुधारल्या जातील का? तर याद्या सुधाराव्याच लागतील. एक लक्षात ठेवा, हा जो मोर्चा आहे ही सुरुवात आहे आणि निवडणूक आयोगाने ह्या मोर्चाला हलक्यात घेऊ नये. कारण राजसाहेब ठाकरे आणि इतर सर्व पक्ष याच्यामध्ये आहेत आणि जेव्हा राजसाहेब ठाकरे एखादा विषय घेतात तो कसा तडीच नेतात आणि तो जो महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा असेल तर मी काय तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्याशी बोलण्यासाठी ते हे होते मनसे नेता अविनाश अभ्यंकर. ते कार्यकर्ते विविध बोर्ड घेऊन, हातामध्ये फ्लेक्स घेऊन, पोस्टर्स घेऊन या मोर्चात सहभागी. शालिनी ठाकरे बोलतात. म्हणून तुम्ही आज या सगळ्या भूमिका मांडता, अनेक महिलांना काय सांगणार? महिला 50% मतदार महिला आहेत. तर महिलांना कळलं पाहिजे सत्याची बाजू काय आहे आणि त्या प्रकारे त्यांनी पुढचं पाऊल उचलायला पाहिजे. तुम्ही सुद्धा या मोर्चात चालत आहात. आपण जर पाहिलं तर सगळेच नेते आणि शर्मिला ठाकरे या मोर्चात सहभागी झालेले आहेत. माध्यमांशी प्रतिक्रिया देणं टाळणार, पण अनेक नेते मंडळी आणि मनसेचं संपूर्ण महिला नेतृत्व या ठिकाणी चालताना पाहायला मिळते. त्यामुळे या संपूर्ण मोर्चात तरुणाई आहे, मतदार आहेत, ठाकरे कुटुंब आहे, महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि या ठाकरे कुटुंबासोबत सगळीच नेते मंडळी या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळते. आपलं प्रस्थान फॅशन शीट कडे करावं ही आपणा सगळ्यांना विनंती आहे. तर फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका असा हा मोर्चा असेल. जिथे हा मोर्चा संपणार आहे त्याच मुंबई महानगरपालिकेसाठी सर्व पक्षीयांची एकजूट एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. महायुतीनं हे आधी स्पष्ट केलंय.